पब्लिक हेल्थ, सार्वजनिक आरोग्य असा आम्ही शब्द ऐकतोय सगळेजण. म्हणजे आम्हाला वैयक्तिक आरोग्य थोडंफार कळतं, कौटुंबिक आरोग्य थोडं कळतं. पण हे सार्वजनिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? तर आमची एक ना म्हणजे रस्त्यावरती थुंकू नये वगैरे अशा आमच्या कल्पना असतात. त्याही बरोबर आहेत बरोबर. म्हणजे हां. हो. पण सार्वजनिक आरोग्याची कल्पना ही कुठपर्यंत आणि कशी जाते? सार्वजनिक आरोग्य म्हणजे काय? आपल्याला सार्वजनिक बसस्थानक माहिती असतं, आपल्याला सार्वजनिक रेल्वे स्थानक माहिती असतं. सार्वजनिक या शब्दाचा अर्थ असा असतो, सर्व जणांसाठी. हं. हं? आणि फक्त सर्व जणांसाठी नाही, तर ज्याच्यामध्ये सर्वांनी काहीतरी करण्याची अपेक्षा आहे, असं काहीतरी. हां. हं? अ, आता थोडंसं हे समजावून सांगण्यासाठी मी 2 गोष्टी सांगते. हं. एक अशी महिला आपण नाव आपण काहीतरी ठेवूया तिचं, सखू नाव ठेवूया. ही सखू नावाची महिला आहे, जी साधारण 30-35 वयोगटातली आहे. हं. तिला 2 महिन्यांपासून ताप येतोय. हं. तिच्या ओटीपोटात दुखतं आहे. तिला रक्तस्राव होतो आहे. तिला काम करावंसं वाटत नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे ती अतिशय त्रस्त आहे. कसाबसा वेळ काढून ती एके दिवशी डॉक्टरांकडे जाते. बरोबर. डॉक्टर चांगल्या मनाने काम करणारा माणूस किंवा बाई आहे. त्यांनी तिला चेक केलंय. काही तिच्या टेस्ट झाल्या आणि तिला शरीरातलं लोह कमी आहे म्हणून गोळ्या औषधं दिल्या गेल्या आहेत. तिला असं लक्षात आलंय, अरे बापरे! हिला गर्भाशयाशी संबंधित काहीतरी संसर्ग झालाय, इन्फेक्शन झालंय. त्याबद्दलच्या तिला गोळ्या दिल्या गेलेल्या आहेत. त्या घेऊन ती परत गेली. हां. आता ढोबळमानानं आपण जर पाहिलं, तर ही कथा पूर्ण झाली. तिला बरं नव्हतं. तिच्यावर उपचार झाले आणि ती घरी गेली. पण सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा हां. तुमच्या लक्षात येतं, की ही कथा अगदी अपूर्ण अशी कथा आहे. बरं. कारण कितीतरी प्रश्न आपण या सखूविषयी विचारलेच नाहीत. बरं. कोणते प्रश्न आहेत ते? ही कोण आहे सखू? अच्छा, बीडमध्ये काम करणारी, एक ऊसतोड कामगार म्हणून काम करणारी ही एक महिला आहे. हं. कुठे राहते ती? मुकादमानी दिलेल्या एका तात्पुरत्या घरामध्ये ती राहते. हं. तिथे काय सोयी-सुविधा आहेत? काहीच सोयी-सुविधा नाहीयेत. तिथे साधं शौचालय सुद्धा नाहीये. शौचालय नसल्यामुळे रात्री अपरात्री तिला स्वतःला मोकळं करावं लागतं. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते. पिण्याची सोय, स्वच्छ पाण्याची सोय तिथे उपलब्ध नाही. नवरा सुद्धा तिच्याबरोबरच असतो, पण तो काम करतो. ती स्तनपान करणारी महिला आहे आणि तिला जो त्रास होतोय त्याच्यामुळे तिच्या बाळाला पण खूप त्रास सहन होतोय. हे जे सगळे दुवे आहेत, जे फक्त आपण आरोग्याकडे केवळ एक व्यक्तिनिहाय म्हणून बघायला लागलो, की जे सुटून जातात, ते पकडून त्यावर काम करणारं क्षेत्र म्हणजे सार्वजनिक आरोग्य. अजून एक कथा सांगते आणि ही एक काल्पनिक कथा आहे. एक आटपाट नगर होतं आणि त्या नगरामध्ये आपण असं धरू एक टेकडी होती, डोंगरवजा टेकडी होती. आजूबाजूला वस्ती होती, काही माणसं राहायची, त्यात काही डॉक्टर होते, काही वैद्य होते, काही इतर उपचार देणारी लोकं होती. एक दिवस अचानक त्यांच्या लक्षात आलं, की अरे बापरे! टेकडीवरनं अचानक खूप पाणी वाहतंय आणि फक्त पाणी नाही वाहतंय, त्याबरोबर माणसं वाहून चालली आहेत. आपण पुन्हा असं गृहीत धरू, की तिथे खूप चांगल्या मनाने काम करणारे व्हॉलंटियर्स होते, डॉक्टर होते, ज्यांनी पटापट त्या पाण्यातनं माणसांना बाहेर काढायला सुरुवात केली, पोटातनं पाणी बाहेर काढलं, उपचार दिले. अशी काही माणसं होती, ज्यांनी काही चर्चा केली आणि ते धावत टेकडीवरती चढायला लागले. हं. ते व्हॉलंटियर्स म्हणले, "कुठे चाललाय तुम्ही? माणसं बाहेर काढायला मदत करा, गरज आहे आम्हाला." ही माणसं जी होती ना, ती सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी माणसं होती. ती म्हणाली, "आम्ही मदतच करतोय, पण थांबा आम्हाला टेकडीवर जाऊन बघू दे, पाणी का वाहतंय." तर जेव्हा आपण मुख्य स्रोत काय आहे एखाद्या गोष्टीचा, आरोग्याचे प्रश्न हे केवळ त्या व्यक्तीपुरते मर्यादित न ठेवता, ती सखू ही जणू त्या सामाजिक परिस्थितीच्या ते जे पाणी वाहतंय त्यात जणू काही वाहत चाललेली बाई आहे. पण आपण फक्त एका सखूला वाचवून चालणार नाही. अशा अनेक सखू आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला जे काम करणं गरजेचं आहे, तो चष्मा म्हणजे सार्वजनिक आरोग्य. क्या बात! क्या बात! वाह! म्हणूनच तू जी मालिका लिहिलीस, हं. त्याला बहुतेक आरोग्यम धनसंपदा याच्या ऐवजी आरोग्यम
जनसंपदा असं नाव दिलं असावं. बरोबर. तर आरोग्यम धनसंपदा आम्हाला माहिती आहे, पण आरोग्यम जनसंपदा हम्म. ही कशी आहे? आता जेव्हा मी शिक्षण क्षेत्रातलं वारे गुरुजींचं असेल, शर्वरी आणि आदितीचं काम असेल ऐकत होते, तेव्हा असं मनात आलं की शिक्षण हा जर आपल्या समाजाचा पाया आहे असं आपण म्हणालो, तर आरोग्य हा आपल्या समाजाचा कणा आहे. वाह! आणि कणा कसा असावा लागतो? कणा हा लवचिकही असावा लागतो आणि स्ट्रॉंगही असावा लागतो. हं. बरोबर आहे? आणि तसं काहीसं आपल्या आरोग्याचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण उद्याच्या उज्ज्वल भारताविषयी बोलतोय, जेव्हा आपण आपल्या सगळ्यांच्या आरोग्याविषयी बोलतोय, तेव्हा आपण हे समजून घेतलं पाहिजे की चांगला समाज याचा अर्थ काय? तर आपण जे जे कोणी आहोत, आपली जी काही स्वप्न आहेत, आपल्याला जे आयुष्यात आपल्या क्षमता वापरून करायचं आहे, जे आपल्या समाजाला देणं लागतं, ते करण्यासाठी आपल्याला अतिशय उत्तम आरोग्य मिळणं गरज आहे. तो आपला मूलभूत अधिकार आहे. आणि हे जेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचवू, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की अरेच्छा, आपल्याला विकासाचा विचार करताना फक्त आर्थिक विकासाचा विचार करून नाही चालणार आहे. आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करायला हवा? तर जसं तुम्ही म्हणालात डॉक्टर, की सर्वांगीण आणि शाश्वत विकास. आणि तो तेव्हाच होईल जेव्हा आपण आपल्या सगळ्यांचा, तुमच्या इन्स्टिट्यूटचं ब्रीदवाक्य मला फार आवडतं, मेंटल हेल्थ फॉर ऑल. आणि ते फॉर ऑल फार महत्वाचं आहे, की जेव्हा आरोग्याच्या बाबतीतल्या विषमता सुद्धा कमी होतील, तेव्हाच आपण समाजातली ही जी संपत्ती आहे म्हणजे आपण सगळे, ती आपण पूर्णपणे वापरू शकू. आणि म्हणून आम्ही ते सदर लिहिलं, ज्याच्यात आम्ही जगभरातल्या वेगवेगळ्या सामाजिक आरोग्यातले जे काही काही छान एक्सपेरिमेंट्स झालेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावेत. ही सार्वजनिक आरोग्याची दृष्टी लोकांपर्यंत पोहोचावी, याच्यासाठी मराठीत लोकसत्तेत लिहिलं सगळं. आणि एक माझ्या लक्षात येतंय, की खूप पूर्वी बरं का, म्हणजे विवेकानंदांनी एक ईस्ट अँड वेस्ट नावाचं पुस्तक लिहिलं होतं. हम्म. त्या काळामध्ये म्हणजे 1893ला ते शिकागोला गेले. हम्म. हम्म. त्याच्यानंतरच्या काळातलं ते पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी काय लिहिलंय, की भारतीय माणूस म्हणजे ईस्ट कडचा माणूस, पूर्वेकडचा, हा वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीमध्ये हम्म. हम्म. एकदम कट्टर. तो 2 वेळा अंघोळ करेल, 3 वेळा अंघोळ करेल, सगळी स्वच्छता राखेल, स्वतःचं घर अंगण छान ठेवेल, पण तो कचरा ढकलून देईल हा. बाहेर रस्त्यावर. म्हणजे विवेकानंदांच्या काळापासून. बरोबर. आणि त्यांनी असं लिहिलंय, की ह्याच्या पेक्षा वेगळं चित्र वेस्टमध्ये त्यांना असं दिसलं, की सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक जण अतिशय तत्पर होता. बरोबर. आणि तो म्हणाले, की तेवढे ते मला वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीत दिसले नाहीत. वेगवेगळ्या कारणांनी. पण तर हे त्यांना त्या काळात तो कॉन्ट्रास्ट कळला होता, बरोबर, की ईस्ट आणि वेस्ट मधला. आणि तो कॉन्ट्रास्ट तू आता म्हणालीस तेव्हा मला अचानक आठवला. तू या क्षेत्रामध्ये कशी आलीस? मी मूळची पुण्याची आणि माझं शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झालं. आई वडील खूप शिक्षणाला प्रोत्साहन देणारे होते आणि अर्थात वाचनाची खूप घरामध्ये आवड होती सगळ्यांना. शालेय शिक्षणाच्या काळामध्ये मला असं वाटतं, म्हणजे मी अशा काळात होते जेव्हा काहीच पर्याय माहीत असायचे. आणि अर्थातच अजूनही मला असं वाटतं घराघरांमध्ये काय व्हायचं याला साधारण 2 बोटं ठेवली जातात, डॉक्टर की इंजिनियर. आणि मला स्वतःला जीवशास्त्राची आवड होती, त्यामुळे मला असं वाटायचं की नाही, मी डॉक्टर होऊ शकेन. मेडिकल एंट्रन्समध्ये गुण कमी मिळाले, जेवढे अपेक्षित होते तेवढे नाही मिळाले. आणि मग जे काही पर्याय उपलब्ध होते त्याच्यामध्ये लक्षात आलं की अच्छा, फिजिओथेरपी नावाची एक उपचार पद्धती आहे. खरं तर फार विचार करून मी या क्षेत्रात शिरले नव्हते. आणि मी फिजिओथेरपीला ऍडमिशन घेतली. साधारण 4.5 वर्षांचा तो कोर्स असतो अंडर ग्रॅज्युएशनचा, जो मी पुण्यातनं केला. आणि साधारण 4थ्या वर्षामध्ये असीन जेव्हा माझ्या वाचनामध्ये डॉक्टर अभय बंग यांचं माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. उत्सुकता वाटली मनामध्ये आणि तेव्हा मला गडचिरोलीतल्या सर्च शोधग्राम या संस्थेच्या कामाविषयी माहिती मिळाली. आणि का माहिती नाही, पण एक दिवस मी पत्र लिहिलं आणि ते मी शोधग्रामच्या तिथे उपलब्ध असलेल्या पत्त्यावर पाठवलं आणि लिहिलं की मला तुमची संस्था, तुमच्या संस्थेला भेट द्यायची आहे आणि मला तुमचं काम समजून घ्यायला आवडेल. त्या पत्राला उत्तर येईल अशी माझी खरंच अपेक्षा नव्हती, पण ते उत्तर आलं आणि ते सकारात्मक होतं. आणि
मग मी एकदम घरात सांगितलं की नाही, मला जायचंय, सर्चचं काम मला बघायचंय. त्या काळामध्ये एका पुण्यातल्या मुलीनी, खरं तर मध्यमवर्गीय सुरक्षित अशा कुटुंबातल्या मुलींनी उठून गडचिरोलीत जायचं, महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकावर, आणि का तर अशा एका संस्थेचं काम बघायचं. हे थोडंसं आश्चर्य वाटणारं होतं. पण माझं नशीब असं की आई-वडिलांनी पण ते पुस्तक वाचलेलं होतं. त्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे, जरूर जा. पहिले 7 दिवस तिथे गेले, सगळं काम बघितलं सर्चचं, आणि मी काहीतरी बदलून परत आले. मी जरी तिथे गेले तरी मला ते जे काम करतायत, त्यांचं जे नवजात बालक मृत्यू रोखण्याविषयीचं जे अतिशय महत्त्वाचं काम आहे किंवा व्यसनमुक्ती संबंधात जे काम आहे, त्या सगळ्याला सार्वजनिक आरोग्य म्हणतात, हे कळण्याइतकी मी तेव्हा प्रगल्भ झालेले नव्हते. हं. माझी सगळ्याकडे बघण्याची लेन्स तरी सुद्धा फिजिओथेरपीचीच होती. पण मी परत आले ती मी काहीतरी बदललेले होते एवढंच मला जाणवत होतं. हं. आणि त्यातनं मी ठरवलं की मला लगेचच फिजिओथेरपी नंतर उच्च शिक्षण घ्यायचं नाही. मला सगळे माझे मित्रमैत्रिणी मास्टर्सची तयारी करत होते, पण मला असं वाटलं की नाही, मला नाही असं करावंसं वाटत आहे. हं. मला काही अजून माहिती कळत गेली आणि तेव्हा लक्षात आलं की तिथे एक फेलोशिप आहे, ज्याच्यामध्ये मी अप्लाय केलं. आणि सर्चमध्ये 1 वर्षाची ती फेलोशिप होती, जिथे जाऊन तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्याच्यामध्ये समाजातले प्रश्न समजून घेऊन तुम्ही तिथे काम करण्याची ती एक चांगली संधी होती. 2009 साली मी सर्चमध्ये गेले, आणि तिथे मी गेले तेव्हा मी एक फिजिओथेरपिस्ट म्हणूनच गेले. तिथे पाठ कंबर दुखीचे प्रश्न आहेत, त्यावर मला काम करायची इच्छा होती. आणि गेल्यावर सगळ्यात पहिला धक्का बसला, कारण मला तिथे लोकांनी विचारलं फिजिओथेरपीला काय म्हणायचं, आणि माझ्याकडे काही उत्तरच नव्हतं. हं. कारण फिजिओथेरपीला मराठीत अनुवाद केला तर खूपच भयंकर शब्द आहे, भौतिकोपचार. भौतिक उपचार. हां. बर. जे इतरांना समजावून सांगणं फारच अवघड होतं, कारण भौतिकोपचार असं का म्हणतात हे कसं समजवायचं? मग त्याच्यापेक्षा फिजिओथेरपी करणं जास्ती सोपं आहे. बरं. पण तो जेव्हा प्रश्न मला विचारला गेला तेव्हा मला लक्षात आलं की मी जे काही घेऊन आली असं मला वाटतंय, त्यापेक्षा बरंच काही मला इथे कमावणं गरजेचं आहे. एका बाजूला मी हळूहळू पेशंट्स मला भेटत होते, हळूहळू थोड्या बहुत माझे प्रयत्न चालू होते. फिजिओथेरपी केंद्र तिथे उभं करण्याची गरज होती. अर्थातच खूप जण त्यामध्ये सहभागी होते. पण सारखी एक गोष्ट जाणवत होती की एखादी गावातली बाई किंवा एखादा आदिवासी पुरुष जेव्हा माझ्याकडे येतो आणि म्हणतो की बाई गं, माझा खूप टोंगळा दुखतोय किंवा माझं फार पोटरी भरून आली आहे, मी माझ्या ज्ञानाने जे मला समजलं होतं त्याच्यानुसार त्यांना उपचार देत होते. पण मला सारखं असं वाटत होतं की मला ते दुखणं कळलेलं नाही. मी जी डेफिनेशन ऑफ पेन शिकलेली आहे, जी माझी पुस्तकी व्याख्या आहे, ती व्याख्या इथे लागूच होत नाही. हं. याचं कारण ते दुखणं समजून घेण्यासाठी मला ती माणसं समजून घ्यायला पाहिजे. आणि खरं तर तेव्हा जो निर्णय घेतला तो मला असं वाटतं आयुष्याला कलाटणी देणारा होता, ज्यांनी मला सार्वजनिक आरोग्य म्हणजे काय ते दाखवलं. हं. कारण मी पुढचे काही आठवडे कुडकवाही नावाच्या शेजारच्या गावामध्ये भाताची रोवणी करायला गेले. म्हटलं या बाया गुडघाभर चिखलात, थंड चिखलात उभं राहून, पूर्णपणे कमरेतनं वाकून दिवस जेव्हा भाताची रोवणी करतात आणि मग माझ्याकडे येऊन मला म्हणतात माझं दुखतंय अंग, ते काय आहे ते मला आधी कळलं पाहिजे. हं. तिथे गेल्यानंतर मला खरंच लक्षात आलं की हे काहीतरी फार वेगळं दुखणं आहे, आणि हे फक्त त्या बाईशी निगडीत नाहीये. फार इतर वेगवेगळ्या गोष्टींना त्या बाया किंवा ते पुरुष प्रतिकूल परिस्थितीला तोंड देतायत, आणि मला फक्त त्या दुखण्यावर माझं लक्ष केंद्रित झालं तर मी फार मोठ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते. मला असं वाटतं ती माझी पहिली एक परीक्षा होती त्या कोशातनं बाहेर येण्याची, की आरोग्याकडे फक्त एका माणसाचं दुखणं, एका माणसाचा ब्लड प्रेशर, एका माणसाचं डायबिटीस म्हणून न बघता ती व्यक्ती ज्या परिस्थितीतनं जन्माला आलेली असते त्या परिस्थितीकडे बघणं. मला असं वाटतं तिथे माझी खरी सार्वजनिक आरोग्याकडे बघण्याची म्हणजे सुरुवात झाली. किती छान सांगितलंस. मग हे करता करता पुढे तू त्या क्षेत्रातलं पहिल्यांदा पदव्युत्तर शिक्षण घेतलंस, हो. बरोबर? ते जेव्हा तू परदेशात गेलीस ते पदव्युत्तर शिक्षण घ्यायला, म्हणजे इकडचा संदर्भ होता सगळा हो. आपल्या देशाचा, आणि शिक्षण मात्र परदेशातलं होतं. ते कसं जोडलंस एकमेकांशी? सार्वजनिक आरोग्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या संस्था फार कमी होत्या. MPH ही जी डिग्री आहे, मास्टर्स इन पब्लिक हेल्थ, अजूनही कमीच आहेत, पण आता जरा तरी वाढलेल्या आहेत.
पण मला स्वतःला सोशल अँड बिहेवियरल हेल्थ ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये थोडं सामाजिक अंगाने आरोग्याकडे बघितलं जातं, अशा एका विशिष्ट पदव्युत्तर शिक्षण घेण्याची माझी इच्छा होती आणि त्याची जास्त संधी अमेरिकेत म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये होती. म्हणून मी ठरवलं की मी तिकडे मास्टर्स करीन. सुरुवातीला खरंच खूप अशी गडबड व्हायची. पण नंतर हळूहळू लक्षात आलं की जेव्हा अमेरिकेतले प्रोफेसर्स एखाद्या कृष्णवर्णीय मातेच्या आरोग्याविषयी बोलतायत किंवा रेसिझम आणि आरोग्य यांना कनेक्ट करू बघतायत, तेव्हा कुठेतरी त्याच व्हॅल्यूज आणि कुठेतरी तीच प्रिन्सिपल्स मी जे बघितलंय आणि मी जे शिकलीये त्याला जोडता येऊ शकतं. हा, म्हणजे सखूचा रंग बदलू शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. इकडे आणि सुद्धा बरोबर त्या समस्येमधून जाणारी तिथे अगदी खरं. त्या समस्येमधून त्या जाणारी. समस्या आहेत. तुम्ही तुमचा चष्मा कायम ठेवला तर तुम्हाला बरोबर ते डॉट्स कनेक्ट करता येऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे जाऊन सुरुवातीला जरी गोंधळले तरी मला त्यांनी खूप व्यापक एक दृष्टी दिली सामाजिक आरोग्याकडे बघण्याची. वा. आणि मग तू PhD कडे कशी आलीस? एक गोष्ट मला अमेरिकेत जाऊन कळली की सार्वजनिक आरोग्य, आपल्याला काय होतं ना, आरोग्य म्हटलं की आपण सगळ्यात पहिल्यांदा विचार करतो डॉक्टरांचा. अतिशय महत्वाची ती व्यक्ती असते. पण आपण आरोग्याला पांढऱ्या पोटात बंद करून टाकलंय. म्हणजे आरोग्याचं काहीही म्हटलं की हा मला बरं नसलं की मी डॉक्टरांकडे जायचं आणि मग मी गोळ्या घ्यायच्या, विश्रांती घ्यायची, मग पुन्हा बरं नसलं की पुन्हा मी डॉक्टरांकडे जायचं. ह्या पलीकडे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही डॉक्टर नसून सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारे हातभार लावू शकता. हे माझं शिक्षण अमेरिकेत झालं. एकदा माझ्या एका प्रोफेसरनी मला फोन केला आणि विचारलं की मुक्ता, आपलं स्कूल ऑफ इन्फॉर्मॅटिक्स आणि कॉम्प्युटर इंजिनियर इथली लोक पब्लिक हेल्थवर काहीतरी करू बघतायत, डू यू वॉन्ट टू जॉईन देम? आणि मला काही झेपलंच नाही ते, म्हणजे की हे नेमकं काय करणार आहेत. पण तो जो अनुभव होता, जो हेल्दी स्टेट हेल्थ ॲप बनवण्याचा, तो माझ्यासाठी ते एक फार महत्वाचं शिक्षण होतं, हे समजून घेण्यासाठी की ते खरंच सार्वजनिक आरोग्य हे खऱ्या अर्थाने सार्वजनिक आहे. त्याचा तुमच्या प्रत्येक वेळेला प्रोफेशनशी संबंध नसतो. तुम्ही त्याच्यासाठी डॉक्टर, वैद्य, होमिओपॅथिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट असण्याची गरज नाही. तुम्ही शिक्षक असाल तरी तुम्ही हातभार लावू शकता, पालक असाल तरी लावू शकता, शासकीय अधिकारी असाल तर तुमच्याकडे खूप करण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं ती दृष्टी व्यापक होण्यासाठी माझा अमेरिकेतला जो पदव्युत्तर शिक्षण होतं ते फार महत्वाचं होतं. त्या ऍप बद्दल तू बोललीस काय? हो. हा, ते काय ऍप? तुम्हाला सगळ्यांना कदाचित ऐकून माहिती असेल, सेन्सस हा शब्द आपल्याला कदाचित ऐकून माहिती असतो, बरोबर आहे. तसेच सेन्सस ज्या पद्धतीने एक तो प्रकारचा सर्व्हे आहे, तशाच प्रकारचे आरोग्याची काही सर्वेक्षणं केली जातात. आणि काय होतं, आपल्याकडनं माहिती घेतली जाते आणि मग ते सगळा तो जो डेटा ज्याला म्हणतात तो एका वेबसाईटवर जाऊन पडतो. तर डेटा तिथे पडलाय आणि इथे आपण आहोत, त्यांच्यामध्ये खूप गॅप असते. खरं तर ही जी माहिती सर्वेक्षणातनं बाहेर आलेली आहे त्याचा आपल्याला उपयोग व्हायला हवा. तर ही गॅप त्या कॉम्प्युटर इंजिनियर आणि इन्फॉर्मॅटिक्स मधल्या लोकांनी ओळखलेली होती. बरं. आणि ते म्हणाले, आपल्याला असं काही करता येईल का की आपल्याकडे डेटा आहे जो आपल्या भारतीयांसाठीचा पण डेटा एका वेबसाईटवरती अवेलेबल आहे, पण लोकांना हे नाही माहिती की अच्छा या राज्यामध्ये एअर पोल्युशनचं प्रमाण इतकं आहे, त्याचा मी कसा अर्थ लावायचा, त्याचा माझ्याशी काय संबंध. तर आपल्याला असं एक ब्रिज तयार करता येईल का. मग आम्ही काय केलं की काही हेल्थ इंडिकेटर्स ज्याला म्हणतात, म्हणजे आरोग्याचे काही इंडिकेटर्सला छान शब्द नाही सुचत आता मला, निर्देशांक किंवा असे निर्देश निकष म्हणू आपण. हा, असे काही आम्ही शोधले आणि मग अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यामध्ये जो काही डेटा आहे तो आम्ही त्या हेल्थ ॲपमध्ये कन्व्हर्ट केला. बरं. आणि मी एक असा ह्युमन अवतार तयार केला, म्हणजे काय तर माणसाची एक आकृती. मला समजा असा निर्णय घ्यायचा की मी परभणीतनं उठून दिल्लीला शिक्षणासाठी जाऊ का, तर मी कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करते. दिल्लीत घराचा रेंट काय आहे, दिल्लीत माझ्या ओळखीचे कोणी लोक आहेत का, पण मी खरंच याचा विचार करते का की दिल्लीत एअर पोल्युशन किती आहे. बरोबर. किंवा मी इकडनं, तसंच अमेरिकेमध्ये सुद्धा एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात तुम्ही जर जाणार असाल तर त्या राज्याच्या आरोग्याचे निर्देशांक तुम्ही बघता का. ते महत्वाचे निर्देशांक आहेत आणि ते आपल्याला काहीतरी सांगतात निर्णय घेण्यासाठी. तर आम्ही हे निर्देशांक लोकांपर्यंत पोहोचावेत याच्यासाठीचं ते हेल्थ ॲप तयार केलं. आणि मला असं वाटतं ती खूप मोठी एक लर्निंग प्रोसेस होती माझ्यासाठी. वा.
आता PhD कडे. मी परत आले भारतात 2 वर्ष काम केलं IIT बरोबर. तेव्हा पुन्हा खरं तर माझ्या डोक्यात नव्हतं की मला PhD करायची आहे. पण हळू-हळू रिसर्च असोसिएट म्हणून काम करत असताना मला लक्षात आलं की मला संशोधनामध्ये आहे रस. IITमध्येच मग मी अप्लाय केलं आणि तिथेच मी PhDला सुरुवात केली. त्यामध्ये माझा विषय होता मासिक पाळीशी संबंधित. सोशल डिटर्मिनंट्स ऑफ मेन्स्ट्रुअल हेल्थ. सोशल डिटर्मिनंट्स ऑफ मेन्स्ट्रुअल हेल्थ. म्हणजे काय? तर आपण जेव्हा मासिक पाळीचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते काहीतरी स्त्रियांशी संबंधित आहे. खरं तर मी याच विचारांनी त्या संशोधनाला सुरुवात करणार होते. पण माझं नशीब चांगलं की मी पुण्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर आहेत, डॉक्टर मोहन देशपांडे. त्यांच्याशी खूप सहज जाऊन या विषयावर बोलले आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला. ते म्हणले, अच्छा, मासिक पाळीवर काम करतेस का? मग तुझ्या संशोधनात फक्त मुलीच काय आहेत? मुलगे का नाहीत? आणि मी म्हटलं, अच्छा, माझ्याकडे याचं उत्तर नाही, पण मला विचार करू द्या. हा प्रश्न डोक्यात घेऊन जेव्हा मी परत आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की किती चुकीच्या चष्म्यातनं मी या विषयाकडे बघत होते. एखादी गोष्ट स्त्रीला होते म्हणजे फक्त स्त्रियांचाच त्याच्याशी संबंध आहे असं नाहीये. स्त्रिया या समाजाचा भाग आहेत. कितीतरी मुलींना मासिक पाळीमध्ये जे त्रास होतात त्यांना बोलता येत नाहीत. घरचे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कधी कधी त्यांना शिक्षकांना ते सांगता येत नाहीत. अनेक वेळेला शिक्षकांना समजत असतं पण त्यांना समजत नाही की मी मदत कशी करू. मुलींच्या मासिक पाळीचा जो त्याच्याशी संबंधित जे आजार आहेत ते शाळेतली शौचालयं कशी आहेत याच्याशी त्याचा खूप जवळचा संबंध आहे. एकदा मला ह्या विषयाकडे बघायचा चष्मा सापडला आणि मला असं वाटलं की नाही, ह्याच्यामध्ये काम आपण केलं पाहिजे. आणि माझं PhDचं काम मी नाशिक जिल्ह्यामध्ये शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागामधल्या कुमारवयीन मुलांबरोबर, मुलींबरोबर केलं. पण त्याचबरोबर मी अनेक शिक्षकांशी बोलले, म्हणजे पुरुष शिक्षक आणि स्त्री शिक्षकांशी बोलले आणि वडील आणि आई यांच्याशी पण बोलले. आणि मला असं वाटतं की मासिक पाळी आपल्याला खूप टॅबू टॉपिक झालेला आहे. तो आपण कुठे बोलायचं नाही असं म्हणून तो खूप ब्रश साईड करतो. पण मला असं वाटतं इव्हन हा असा एक आरोग्याचा प्रश्न आहे ज्याच्यावर इथे बसलेले सगळेजण काम करू शकतील. आपल्याला असं वाटतं पण अगदी कुमारवयीन म्हणजे मुलींपासनं ते त्या मोठ्या होईपर्यंत कितीतरी त्रासांना त्या सामोऱ्या जातात आणि त्यांना ते मोकळेपणं बोलता येणं. मुलांमध्ये याविषयी एक थोडीसा थट्टेचा तो विषय असतो. कुमार जी वयीन मुलं असतात त्यांच्यामध्ये, तर त्यांना हे नेमकं काय आहे हे समजावं याच्यासाठी सुद्धा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम होण्याची गरज आहे. तर हा माझा PhDचा संशोधनाचा विषय आणि होता. मग त्याच्यामध्ये डान्स विथ PhD हा काय भाग? तर मी लहानपणापासून भरतनाट्यम शिकत होते. मी भरतनाट्यममध्ये विशारद आहे. आणि माझ्यासाठी डान्स हे खूप व्यक्त होण्याचं मला असं वाटतं माझं ते माध्यम आहे. एकदा आमच्या IITतल्या लायब्ररियनकडनं असा एक ईमेल आला की सायन्स मॅगझिन नावाचं अमेरिकेतलं एक अतिशय चांगलं मॅगझिन आहे. त्यांच्यातर्फे डान्स युअर PhD अशी एक जागतिक पातळीवर घेतली जाणारी स्पर्धा आहे. बरं. तर म्हणजे काय, तर तुम्ही PhD करता, संशोधन करता, तुम्ही ते सिरियसली करा, पण म्हणून ते सिरियसलीच व्यक्त केलं पाहिजे असं नाही. तुम्ही ते खूप वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करू शकता, म्हणजे ते लोकांपर्यंत सुद्धा पोहोचतं. बरं. म्हणजे मी एखादा शोधनिबंध लिहिला, तो पब्लिश केला, तर कदाचित सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल. पण मी त्यातलंच छोटीशी एखादी गोष्ट जर नृत्याच्या माध्यमातनं किंवा लेखनाच्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोहोचवली, तर लोकांना वाटेल की हां, हे बरोबर आहे, ही जे म्हणते त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. त्यांचं म्हणणं वेगळं असू शकेल, पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर मला ते फार फॅसिनेटिंग वाटलं आणि मला असं वाटलं की हे करून बघितलं पाहिजे. लगेच माझ्या आजूबाजूचे काही मित्रमैत्रिणी तयार झाले या सगळ्याला आणि माझ्या संशोधनातला एक छोटासा भाग आम्ही त्याच्यातनं व्यक्त करायचा प्रयत्न केला, जो आहे मेन्स्ट्रुअल हेल्थ कम्युनिकेशनवरचा. म्हणजे मासिक पाळीशी संबंधित आपण जो संवाद साधतो तोच अनेक वेळेला खूप दबलेला असतो. आणि एखादी मुलगी अशा दबलेल्या वातावरणातनं जाते तेव्हा तिला काय वाटत असेल आणि मग त्यातनं बाहेर आल्यावर तिला किती मोकळं वाटेल असं सांगणारा आम्ही तो एक छोटासा कोरिओग्राफ केला. कोरिओग्राफ केला. आणि किती मिनिटाचं होतं ते?
नाही, तो होता छोटाच, म्हणजे त्यांचे काही निकष होते त्याच्यात बसणारा तो होता. बर. मला असं वाटतं एक 3 ते 4 मिनिटांचाच व्हिडिओ होता आणि एक त्याच्यामध्ये अट होती ते म्हणजे तुम्ही काही बोलू नाही शकत. अच्छा. कोणतंही अत्यंत अवघड, क्लिष्ट भाषेमध्ये काहीही तुम्ही तुमच्या संशोधनातलं न मांडता, केवळ नृत्यामधनं तुम्ही काय जो शोध लावताय किंवा तुम्ही जे काही संशोधन करताय, ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता का? याचा तो कस होता. खूप महत्वाचा मुद्दा आहे, की जे आपल्याला सांगायचंय, ते क्रिएटिव्हली सांगितलं पाहिजे. खरंच. ते अनेकांना समजेल अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. आकर्षक पण ते पाहिजे. तर सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये ह्या अशा कम्युनिकेशनची किती गरज आहे असं तुला वाटतं? मला असं वाटतं हेच समजणं अवघड जातं, की माझा एक व्यक्ती म्हणून या सार्वजनिक आरोग्याशी संबंध काय? हं, मी एक उदाहरण देते, हं. की आपल्याला घराघरांमध्ये जसं मी मगाशी म्हटलं, की मधुमेहाचे आजार आहेत. आपल्याला कोणीतरी आत्या, मावशी, काका, आजोबा माहिती असतात ज्यांना उच्च रक्तदाब आहे. हृदयविकाराचा आजार हा ज्याला लीडिंग कॉज ऑफ डेथ म्हणतात. भारतातल्या मृत्यूच्या कारणांपैकी एक सगळ्यात महत्त्वाचं कारण हे हृदयविकाराच्या आजारांचं आहे. आपल्या घराघरांमध्ये जरी हे असलं, तरी माझा आणि त्या सार्वजनिक आरोग्याचा काय संबंध आहे? म्हणजे मी काय कनेक्ट लावायचा? हे जर सोप्या पद्धतीने समजलं नाही ना, तर आपण त्या व्यक्तीलाच फक्त सल्ले देत राहू. हं. म्हणजे काय? तर आपण युजुअली ज्यांना हृदयविकारांचे त्रास असतो, त्यांना 2 प्रकारचे सल्ले साधारणपणे दिले जातात उपचारांबरोबरच. आहार चांगला ठेवा आणि व्यायाम केला पाहिजे हां रोज. आता अ, आपल्या या कार्यालयाच्या जस्ट बाहेर 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये किंवा तुम्ही कोणत्याही कार्यालयामध्ये तुम्ही जिथे कुठे राहता, त्याच्या 1 किलोमीटरच्या अंतराच्या आत आपल्याला लेज, चिप्स, चायनीज फूड किंवा ज्याला जंक फूड साधारणपणे म्हटलं जातं, ते अतिशय स्वस्तात कमी किमतीत मिळतं. पण आज प्रत्येक भारतातल्या खेड्यात आणि शहरात त्याच 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये सकस आहाराचे काहीही चॉईसेस उपलब्ध आहेत का? हा प्रश्न आहे. आपल्याकडे भारतामध्ये साधारणतः 7 कोटी लोकांना मधुमेह आहे. असं 2015चा डेटा सांगतो. या 7 कोटी लोकांचा जर विचार केला, तर आपण या फक्त प्रत्येक व्यक्तीला "तू बाबा आहार चांगला ठेव" असं म्हणून उपयोग नाहीये. दुसरी गोष्ट अशी की व्यायाम करा. आपल्या किती शहरांमध्ये, किती गावांमध्ये आपण सगळे प्रयत्न करतोय, की एक चांगला फुटपाथ आहे, ज्याच्यावरनं रोज आपल्याला चालत-चालत जाऊन एखाद्या साध्या व्यायाम शाळेत किंवा मोकळ्या मैदानात, स्वच्छ मोकळ्या मैदानात व्यायाम करता येईल. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खरं तर आपण डेफिनेटली काहीतरी करू शकतो. पण हे जर समजलं नाही आणि हे जर क्लिष्ट भाषेमध्ये शोधनिबंधांमध्ये येत राहिलं, तर मला असं वाटतं आपण सार्वजनिक आरोग्यातलं सार्वजनिकच मिस करू. आणि म्हणून मला असं वाटतं, की ते जितक्या सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचत राहील, तितकं त्यातलं लोकसहभाग वाढायला मदत होईल. मग ह्याच्यातली सामान्य माणसाची वैयक्तिक जबाबदारी कोणती? खूप वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्ट्रिब्युशन आपण सगळे करू शकतो. एक प्रकारचं कॉन्ट्रिब्युशन अर्थातच आहे ते म्हणजे मी चॉईसेस काय करते. हं, हं. साधारणतः मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय माणसांना काही प्रमाणात चॉईसेस उपलब्ध असतात, की हं. मला जर एक चॉईस आहे, जो एक अनारोग्यकारक आहे आणि एक आरोग्यकारक आहे. तर बरोबर. मी त्यातला नेमका कुठली गोष्ट मी त्यातली निवडते. हं, पण त्याबरोबरच मला असं वाटतं आरोग्य योजनांची माहिती घेणं, त्याच्यानंतर शासनाला काही गोष्टींसाठी मी म्हणेन मोटिव्हेट करणं. जसं की चांगले फुटपाथ असणं, चांगल्या व्यायामशाळा असणं. या सगळ्यासाठी आपण शासनाच्या बरोबरीने काम करू शकतो का? आपण त्यांना योग्य ते प्रश्न विचारू शकतो का? आणि त्याच्यामध्ये आपण तितके सहभागी होऊ शकतो का? ही एक मला असं वाटतं अतिशय दुसरी महत्त्वाची जबाबदारी आहे. तिसरी जी अगदी घरगुती पातळीवर सुद्धा करता येईल अशी, ते म्हणजे कुठल्याच आरोग्य समस्या या क्षुल्लक म्हणून किंवा काय म्हणूया टॅबू म्हणून आपण त्या बाजूला सरकवायला हं, नकोत. हं. आरोग्य हे महत्वाचं आहे आणि ते प्रत्येकाचं आरोग्य महत्वाचं आहे. याच्यासाठी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. आत्ताच्या काळामध्ये ना, आरोग्य सेवा हं, ही एक वस्तू बनू लागली आहे. हं, म्हणजे मी मार्केटमध्ये जातो
आणि मी ठरवतो की एखाद्या 5 स्टार रुग्णालयात जायचं बरोबर. का एखाद्या प्रायव्हेट रुग्णालयात जायचं, का सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत जायचं, का एम-डी कन्सल्टंटकडे जायचं. म्हणजे त्या बरोबर. प्रमाणे मला ती सेवा मिळेल हं. आणि माझ्याकडे पैसे जास्त असतील, तर हं. मला असं वाटेल की मला चांगली सेवा मिळतेय. ह्या सगळ्या वातावरणामध्ये सार्वजनिक आरोग्य कसं जपायचं? मला खरं सांगायचं तर असं वाटतं या सगळ्यामध्ये सार्वजनिक आरोग्य गुदमरतंय. हं, याचं कारण जसं तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला, की आरोग्याचं खूप कमॉडिफिकेशन होतंय. कमॉडिटी झाली आहे ती एक. ह्यामध्ये आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट विसरतोय, ती म्हणजे आरोग्य हा अतिशय आपली मूलभूत गरज आहे आणि आपला अधिकार आहे. ह्या गोष्टीकडे बघताना मला असं वाटतं पुन्हा आपण शिक्षण पद्धतीकडे जायला हवं आणि मुख्यत्वे वैद्यकीय शिक्षण पद्धतीकडे जायला हवं. याचं कारण आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की बहुतांश खाजगी विद्यापीठांमधनं ज्यांना वैद्यकीय शिक्षण घेतात, त्यांना कोट्यवधी रुपये खर्च करून ते शिक्षण घ्यावं लागतं. जेव्हा तुम्ही कोट्यवधी रुपये इन्व्हेस्ट करता, तेव्हा अर्थातच म्हणजे मी त्यांना दोष नाही कदाचित देणार. पण त्यामुळे नजर अशी होते, की आता मला ते परत कमवायला लागतील, मला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि हे जेव्हा आपल्याला समजेल, की खरं तर आरोग्य ही अशी गोष्ट आहे, ज्याच्यासाठी मला अनेक कोट्यवधी भारतीयांचे आज केवळ आरोग्यावर खर्च केल्यामुळे ते गरिबीमध्ये लोटले जातायत. हे जेव्हा भीषण सत्य आपल्याला कळेल, तेव्हा आपल्याला लक्षात येईल, की अरेच्छा आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र, आपली जिल्हा रुग्णालयं ही जितकी सक्षम आणि सबळ होतील, तितकं आपण सार्वजनिक आरोग्याला हातभार लावू. हं, त्यामुळे खाजगी रुग्णालयं नाही तसं नको तसं नाही. पण मुख्यत्वे आपल्याला आपलं सार्वजनिक आरोग्याचा पाया हं. या आरोग्य यंत्रणेतनं भक्कम करण्याची गरज आहे. म्हणजे मला एक तरुण डॉक्टर माझ्याशी बोलत होता आणि आमचा काहीतरी विषय निघाला, की ह्या-ह्या क्षेत्रामध्ये किंवा ह्या-ह्या थेरपीमध्ये हं, कुठला डॉक्टर चांगला आहे. हं. हं. तर तो मला पटकन बोलताना म्हणाला, "तुम्ही ना ह्या-ह्या डॉक्टरकडे जा. ही इज द बेस्ट इन द मार्केट." हां. तर जेव्हा तो असं म्हणाला, की ही इज द बेस्ट इन द मार्केट, तिकडे मी असा कुठेतरी अडकलो आणि खरंच आहे. मग मी माझ्या समोरचा डॉक्टर बघितला. हां, तो तू म्हणालीस तशा शिक्षणातून आलेला आहे बरोबर. आणि हं. त्यामुळे त्याला पहिल्या दिवसापासूनच हाऊ टू बी बेस्ट इन द मार्केट खरं. हेच शिकवलेलं आहे. हाऊ टू बी बेस्ट इन ट्रीटिंग हं, हं, हं. हेच कुठेतरी जेव्हा बाजूला राहतंय, तेव्हा त्या व्यवस्थेकडूनच आपल्याला सुरुवात निश्चितपणे करायला लागेल. आणि बरोबर. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही बहुसंख्यांसाठी महत्वाची अगदी आहे. खरं आहे. हे तिचं महत्व आपण लक्षात घेणं बरोबर. आणि त्यामध्ये आमचे जे तरुण डॉक्टर्स असतात, त्यांना ना बॉन्ड पूर्ण करायचा असतो. म्हणजे मी असा प्रतीक्षेमध्ये आहे, की एक तरुण डॉक्टर मला येऊन सांगतोय, की "आय एम लुकिंग ॲट द बॉन्ड ॲज अन अपॉर्च्युनिटी." सगळ्यांना ना बॉन्ड पूर्ण करायचा असतो किंवा पैसे देऊन तो वेव करायचा असतो. अगदी बरोबर आहे. पण कुणीच त्याच्याकडे भारतातल्या आरोग्य व्यवस्थेचं वास्तव काय आहे, ते मला कळलं तर मी काय करू शकेन, अशा अशा नजरेने बघत पद्धतीने नाही. कोणी बघत नाही. आणि त्यामुळं कसं काय या समाजात उज्ज्वल भारतामध्ये हे आरोग्य भान निर्माण करायचं, तुला काय वाटतं? उज्ज्वल भारताकडे आपण वाटचाल करू शकू आणि मला नक्कीच नकारात्मक याचं उत्तर द्यायचं नाहीये. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं हेही थोडं समजून घेऊया, की आपण आत्तापर्यंत काय अचीव्ह केलंय हं, आणि तेही महत्वाचं आहे कारण तेच आपल्याला पुढे नेत राहणार आहे. बरोबर. म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये चांगल्या केलेल्या आहेत स्वातंत्र्य मिळाल्यापासनं. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपण माता मृत्यू दर खूप कमी केलाय. किंवा इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी ज्याला म्हणतात, की प्रसूती ही घरी झाली तर अनेक वेळेला आईच्या आरोग्याला, बाळाच्या आरोग्याला धोका असतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या बाबतीत जनजागृती करण्यात आली आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीचं प्रमाण पण आपल्याकडे आता वाढलेलं आहे. तर अशा डेफिनेटली काही गोष्टी आहेत ज्या आपण चांगल्या करत आलेलो आहोत. हो. त्या आपण चांगल्या करत राहायला हव्यात. पण एक आपण आता गोष्ट लक्षात घेऊया, की पुढच्या एक साधारण आपण अगदी अजून पुढे नको जायला, अगदी पुढच्या 5 ते 10 वर्षांचा जरी विचार केला ना, तरी आपल्याला लक्षात येईल, की येणारे प्रश्न हे खूप अधिक गुंतागुंतीचे असणार आहेत. मी 2-3 उदाहरणं देते. हं,
एका बाजूला आपण अजूनही कुपोषित बालकांचा प्रश्न पूर्णपणे सोडवलेला नाही. हम्म. क्षयरोग अजूनही निर्मूलन आपण म्हणतोय करायचं, आपण त्यापासून थोडे लांब आहोत. मलेरिया, डेंगी सारखे अजूनही आजार आहेत. एका बाजूला हे संसर्गजन्य आजार आहेत, दुसऱ्या बाजूला जसं मी म्हटलं कर्करोगासारखे, उच्च रक्तदाबासारखे दुहेरी भार, ज्याला डबल बर्डन म्हणतात, ते आपण अनुभवतो आहोत. पण त्या पलीकडे 2 गोष्टी ज्याची मला अतिशय एक व्यक्ती म्हणून काळजी वाटते, ते असे आहेत. एक म्हणजे मी अगदी लहान तोंडी मोठा घास घेते डॉक्टर, पण मानसिक आरोग्याचा प्रश्न. म्हणजे सायकियाट्रिस्ट एक नामवंत बसलेले आहेत, पण मी खरंच मला त्याच्याविषयी खूप कळकळ आहे म्हणून ह्याच्याविषयी बोलतेय. मानसिक आरोग्याचे प्रश्न भारतामध्ये एक सायलेंट एपिडेमिक ज्याला म्हणतात, त्या प्रकारची आलेली आहे. सायलेंट का? कारण मानसिक आरोग्याचे प्रश्न तर कोणाशीच बोलायचे नसतात. मला नैराश्य आलंय हे मी माझ्या आई-वडिलांना पण सांगू शकत नाही आणि हे तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसतंय. आणि याकडे आपण केवळ व्यक्तिनिहाय बघूच शकणार नाही. याचं कारण आजच्या घडीला भारतामध्ये साधारण 1,00,000 लोकसंख्येमागे एक सायकियाट्रिस्ट सुद्धा नाहीये. मग आपण कसे पुरे पडणार आहोत? मग याला जर पुरे पडायचं असेल तर आपण फक्त डॉक्टरांवर अवलंबून नाही राहता कामा. बरोबर आहे. बरोबर आहे. तर मानसिक आरोग्याचा हा जो प्रश्न आहे आणि मी सध्या त्याचंच थोडं काम करतेय संशोधनाचं. पण त्याच्यासाठी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने काय करता येईल? तर एकच उदाहरण देते. झारखंडमध्ये एक संस्था आहे एकजूट नावाची, जे सार्वजनिक आरोग्याच्या नजरेतनं मानसिक आरोग्याकडे बघतायत. तिथल्या आदिवासी लोकांमध्ये नैराश्याचं प्रमाण आणि मानसिक आजारांचं प्रमाण वाढलं आणि जास्ती आहे असं कळल्यानंतर तिथे सुद्धा त्या दुर्गम खेड्यांमध्ये सायकियाट्रिस्ट असे खूप सहज उपलब्ध नसणार. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांतर्फे करवी तिथल्या आदिवासी बायांना प्रशिक्षण दिलं आणि या प्रशिक्षण दिलेल्या तिथल्याच बाया महिन्यातनं एकदा किंवा 2दा तिथे सुखू-दुःखू बैठक घेतात. आणि जेव्हा त्यांना सुख आणि दुःख एकमेकांबरोबर शेअर करून प्रशिक्षित बाई जेव्हा तिचा असलेला आयुष्यातला प्रश्न सोडवायला थोडी बहुत मदत करते, तेव्हा कदाचित ती अशा स्टेजला पोहोचत नाही की तिला सायकियाट्रिस्टकडे जाऊन मेडिसिन्स घ्यावी लागतील. आणि मला असं वाटतं ह्या गोष्टी जर झारखंडमधल्या एका छोट्या गावात होऊ शकतात, तर असे कितीतरी कल्पना भारतभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये आपल्याला दिसून येते. तर मानसिक आरोग्याचा हा एक पुढच्या 5-10 वर्षांमधला अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. आणि तसाच एक अजून मला असं वाटतं गुंतागुंतीचा प्रश्न आहे, तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या पर्वणीचा मला असं वाटतं शब्द झाला आहे क्लायमेट चेंज. पर्यावरणीय बदल. बरोबर आहे. आपण सगळे हे अनुभवतो, कुठे प्रचंड पूर येतोय, कुठे दुष्काळ पडतोय, मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला. या सगळ्याचा आपल्या आरोग्याशी आपण संबंध संभाव लावतच नाही. तो फक्त पर्यावरणीय बदल राहतो. पण त्या पर्यावरणाचा आपण भाग आहोत. खरं तर आपणही पर्यावरणच आहोत. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपण आरोग्याशी त्याचं कनेक्शन लावणार नाही. कलकत्त्याच्या जवळ म्हणजे पश्चिम बंगालच्या जवळ सुंदरबन नावाचं खारफुटीचं जंगल आहे. तिथे आता या पर्यावरणीय बदलांचा कसा त्रास आरोग्यावर होतोय माहितीये? त्या खारफुटीच्या जंगलामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. क्लायमेट चेंज हा एक भाग झाला. पण तिथे ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट ज्याला म्हणतात, माणूस आणि प्राणी यांच्यातला संघर्ष खूप तीव्र झालाय. कारण प्राण्यांकरता जंगल कमी राहिलंय आणि जी लोक उपजीविकेच्या साधनासाठी मासेमारीवर अवलंबून होती, त्यांना फार खोल जावं लागतंय, कारण त्यांना तोपर्यंत मासेच मिळत नाहीत. ही लोक खूप खोलवर जातात. युजली ते पुरुष असतात. आतमध्ये जातात आणि मगरी आणि वाघ त्यांच्यावर हल्ला करतात. अशा कितीतरी केसेस सुंदरबनमध्ये आज आहेत, ज्याच्यामुळे त्या पुरुषांना त्यांचा जीव गमवावा लागतो. आता आरोग्याचा प्रश्न कुठे आला इथे? तर त्यांच्या ज्या बायका असतात त्यांना तिथे वाघ विधवा म्हणून हिणवलं जातं. आणि त्याचा त्या बायकांवरती मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. म्हणजे पर्यावरणीय बदल एका बाजूला आणि आरोग्य दुसऱ्या बाजूला नाहीये. त्याच्यामध्ये खूप मोठी साखळी आहे. आणि आपल्याला पुढच्या काही वर्षांमध्ये जर उज्ज्वल भारताचा विचार करायचा असेल, तर मला असं वाटतं की सामाजिक परिस्थिती आणि आरोग्य यांच्यातला हे जे कनेक्शन आहे ते सतत डोक्यात ठेवून
एक समाज म्हणून आपल्याला कसं विकसित होता येईल, खऱ्या अर्थाने विकसित होता येईल याचा विचार करायला विचार हवा. करायला. तू जे आत्ता काम करतेस बंगलोर इथे अझीम प्रेमजी विद्यापीठामध्ये, ते काय आहे? अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी ही बंगलोरमधली एक आम्ही असं म्हणतो त्याला पब्लिक स्पिरिटेड प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. आमच्याकडे खूप असे विद्यार्थी येतात ज्यांना आर्थिक सहकार्य केलं जातं आणि तिथे स्कूल ऑफ डेव्हलपमेंट आहे, विकासाची शाळा असं आपण म्हणूया. तिकडे मी सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोर्सेस शिकवते. मी तिकडे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते. याबरोबरच माझं सार्वजनिक आरोग्यावर काम सुरू आहे, जे संशोधनात्मक असं काम आहे. आणि त्यात मी सध्या कम्युनिटी मेंटल हेल्थवरती काम करते. तर कम्युनिटी मेंटल हेल्थ म्हणजे आता जसं मी उदाहरण दिलं तेच, की मानसिक आरोग्याचे प्रश्न तर वाढत आहेत आणि मानसोपचार तज्ज्ञ तर फार तुटपुंज आहेत. मग आपल्या गाव पातळीवर, शहरांच्या पातळीवर लोकसहभागातनं मानसिक आरोग्य चांगलं व्हावं, यासाठी भारतात जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातनं आपल्याला काय शिकता येईल? आपल्या ज्या भारत सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्या पॉलिसीज आहेत, त्यांना काही आपण त्यातनं जी मिळालेली शिकवण आहे ती आपण पोहोचवू शकू का? अशा प्रकारचं सध्या मी काम करते. हे सगळं काम करत असताना कामातलं समाधान आणि एका बाजूला घर, हो. जबाबदाऱ्या, याचा बॅलन्स तू कशी करतेस? जे मापदंड असतात आपले समाजाने घालून दिलेले, की वयाच्या यावर्षी हे टिक मार्क, वयाच्या पुढच्या वर्षी हे टिक मार्क, मग लग्न, मग या पुढच्या काही वर्षांमध्ये मूल. हे मापदंड हळूहळू चॅलेंज करत आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एकमेकांना मदत करत आपल्याला हवं ते चांगलं काम करता येतं. आणि हा विश्वास येण्यामागे मला असं वाटतं, की माझे आई वडील, सासू सासरे, माझा नवरा, अगदी माझी छोटी मुलगी, या सगळ्यांचं खूप मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे. आईबाबांनी खूप नेहमी प्रोत्साहन दिलं. एक मुलगी म्हणून तू हे करू शकत नाहीस असं वाक्यच मी कधी ऐकलेलं नाही. मला असं वाटतं ते फार महत्वाचं होतं. आणि त्याचबरोबर माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा कधीच मला असं म्हटलं नाही, की आता बघ लग्न, मूल जमणार आहे का PhD वगैरे. अशा प्रकारची कुठलीच शंका, कुशंका मला कधी विचारली गेली नाही आणि त्याबाबत अर्थात मी खूप भाग्यवान आहे असं मला वाटतं. अगदी बाळ 11 महिन्यांचं असताना अमेरिकेत एका कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंट करण्याची संधी आली, तेव्हा माझ्या नवऱ्यांनी, माझ्या सासू सासऱ्यांनी बाळाला अगदी आनंदाने सांभाळलं. तर मला असं वाटतं या छोट्या-छोट्या सगळ्या गोष्टींमधनं एक तुम्हाला लक्षात येत राहतं, की माझी सगळी माणसं माझ्या बरोबर आहेत आणि त्यामुळेच मी आज जे काही करू शकते ते मला असं वाटतं करू शकते. क्या बात, क्या बात. हा एका बाजूने आपल्याला सपोर्ट असला, की आपल्या क्षेत्रामधली जी चॅलेंजेस असतात, बरोबर. ती फेस करायला आपल्याला नेहमीच स्टेबल वाटतं, की खरंय, आहेत चॅलेंजेस पण मी हे करेन. तुझ्या या क्षेत्रात काम करत असताना तुला प्रचंड वैताग आणणारा क्षण कोणता होता? खरं सांगू का, वैताग आणणारे खूप क्षण आहेत. पण हळू-हळू हेही लक्षात येतंय, की फार वैताग येऊन चालत नाही. पण तरीही मला वैताग आणणारा, अगदी रोजच्या रोज घडीला वैताग येणारी एक गोष्ट मी सांगू शकते. ते म्हणजे सध्याच्या WhatsApp युनिव्हर्सिटीवर येणारे आरोग्याविषयीचे अत्यंत चुकीचे मेसेजेस. मला रोज कुठल्या ना कुठल्या ग्रुपवरती असा एखादा मेसेज दिसतो, त्याने मी रोज वैतागते आणि त्या वैतागामागे कारण ना हतबलत आहे, खरं सांगायचं तर. कितीही प्रयत्न केले तरी मी या प्रत्येक मेसेजला काउंटर कसं करू? म्हणजे काय, की दारूचे आरोग्यासाठी होणारे उपयोग, असा जर मेसेज आला तर मला कितीही राग आला तरी मला माझी लिमिटेशन्स लक्षात येतात आणि मग वैताग येतो. तर मला असं वाटतं ही जी WhatsApp युनिव्हर्सिटी आहे, ज्याच्यावर आपण फार हल्ली अवलंबून आहोत, Googleवरती आणि WhatsApp युनिव्हर्सिटीवरती. सॉरी, इथे खूप टेक्नॉलॉजीवर काम करणारी माणूस आहे. पण मला असं वाटतं, की ते फार धोकादायक आहे. तो मला असं वाटतं रोज मला वैताग येतो. आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करताना समाधान देणारा क्षण? समाधान खरं तर रोजच्या कामातनं मिळतं. मला शिकवायला अतिशय आवडतं. मी एखादी गोष्ट मराठीतनं असेल, इंग्रजीतनं असेल, नृत्यातनं असेल, कशातनंही असेल, जेव्हा समोरच्याला सांगू बघतीये, ती कितीही क्लिष्ट असली तरी ती जर समोरच्याला समजून मला त्या व्यक्तीच्या डोळ्यातनं कळलं, की समजलं, मला असं वाटतं तो माझ्यासाठी नेहमीच समाधानाचा क्षण असतो. वाह! वाह! क्या बात. सार्वजनिक आरोग्य आणि नृत्य यांचा संबंध लावायचा तर तो कसा बरं लावता येईल?
मला असं वाटतं माझ्यासाठी अर्थातच ते व्यक्त करण्याचं माध्यम आहे. हं. पण नृत्य तितकंच आरोग्यवर्धक असतं. हो. त्यामुळे मी अजूनही ते करते. अजूनही तू ते करतेस. क्या त्यामुळे हो. क्या बात है! क्या बात है! क्या बात है! आरोग्य या गोष्टीकडे कसं पाहावं आम्ही सगळ्यांनी, या बाबतीत समजा तुला सांगितलं की 3 गोष्टी आम्हाला सांग. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आरोग्याबद्दल. हे हं. करा, हे करू नका. टाइपच्या 3 म्हणजे 3 नाही 2, 3, 4. अमुक करा आणि अमुक करू नका. हं, हं. तर तू काय सांगशील? एक मला असं वाटतं जे वैयक्तिक पासनं सुरुवात करते. हं. वैयक्तिक आपल्या आयुष्यामध्ये आरोग्याकडे बघताना मला असं वाटतं चांगले योग्य चॉईसेस करणं, हे एक मला असं वाटतं आपल्या बहुतांश लोकांच्या हातात आहे. दुसरी गोष्ट जी आपण करू शकतो, ती पुन्हा मी त्या समतेच्या मूल्याकडे जाईन, जे तुमचं पण ब्रीदवाक्य आहे, मेंटल हेल्थ फॉर ऑल. ते म्हणजे फक्त माझं आरोग्य चांगलं असून उपयोग नाही. आपण कोव्हिडच्या काळामध्ये हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, की आपण समाज म्हणून एकमेकांशी बांधलेलो आहोत. त्यामुळे फक्त माझं नाही, तर माझ्या आजूबाजूच्या आणि ज्यांना गरज आहे आणि ज्यांचे हात परिस्थितीमुळे बांधलेले आहेत, अशा सगळ्यांच्या आरोग्यासाठी मी छोटंसं कोणतं पाऊल उचलू शकत असीन, तर मला असं वाटतं ते सुद्धा सार्वजनिक आरोग्यासाठी फार महत्त्वाचं कार्य ठरेल. आपल्याला काय-काय कळलं? आपल्याला ना आरोग्याची आठवण आजारी पडल्याशिवाय होत नाही. मग आरोग्याची आठवण काढण्यासाठी आजारीच पडायला हवं का? तर आरोग्य ही आपल्याबरोबर हर क्षणी असणारी गोष्ट आहे आणि आजार ही कधी-कधी घडणारी गोष्ट आहे. मग आपण लक्ष कशावरती द्यायचं? आरोग्यावरती का आजारावरती? हा अतिशय मूलभूत प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आता. आणि आपण नेहमी आजारावरती उपचार करण्यासाठी खूप तत्पर असतो आणि ते असायलाही हवं. पण आरोग्य वाढवण्यासाठीच्या उपायांवरती आपण दिरंगाई करतो का? आपण त्याला जरुरी एवढं महत्त्व देत नाही का? हा विचार आम्ही सर्वांनी करणं ही मला खूप गरजेची गोष्ट वाटते. आणि आज एका बाजूने सार्वजनिक आरोग्याची गरज, ते महत्त्व वाढत असताना, आम्ही सगळे मात्र जोपर्यंत एखादी समस्या आमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत ती आमची आहे असं मानत नाही आहोत. बरोबर. आम्हाला असं वाटतंय, की दिल्लीतलं प्रदूषण, हं. मुंबईतलं प्रदूषण, औरंगाबादचं प्रदूषण, परभणी छान आहे ना अजून. मला वाटतं ही मानसिकता आम्हाला सगळ्यांनाच तपासून पाहायला लागेल. आरोग्याला बाउंडरीज नसतात. म्हणजे ह्या अशा प्रकारच्या या प्रश्नांना बाउंडरीज बाउंडरीज नसतात. नसतात हे आणि आपल्याला जे आपण समजलं पाहिजे. पर्यावरणाचं बोललो त्याच्यातून ती गोष्ट तर स्पष्ट झालीच. खरं. तर आम्ही या सीमारेषा पुसून आरोग्याकडे जर पाहायला लागलो, तर ते जेव्हा सार्वजनिक म्हणजे सर्वांचं होईल, तेव्हा ना केवळ ते देशाचं असेल, ते जगाचंही असेल, खरं. न केवळ ते सगळ्या मानवतेचं असेल, पण ते सृष्टीचंही असेल. इतक्या व्यापक पद्धतीने आपल्याला सार्वजनिक आरोग्याकडे पाहता येईल.